तीर्थंकर भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी दिवार वंदन करतो। आज आषाढ पौर्णिमा या निमित्ताने हा आयोजन आंबेडकराइट बुद्धिस्ट सोसायटी आणि इंडियन अलायन्स मुंबई ने इथे आयोजित केलेला आहे। अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे हा मी माझ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये संघटनेच्या माध्यमातून असं कार्यक्रम करता हे प्रथम मी पाहत आहे। आज आषाढी पौर्णिमा या निमित्ताने मी सर्वांना मंगल कामना देतो की सगळ्यांचं आयुष्य बुद्धाच्या धम्माप्रमाणे राहो अशी मी मनापासून सर्वांना मंगल कामना देतो। आजचा विषय बुद्ध यांची विचारधारा, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि सामाजिक किंवा संघटनेचा कार्यकर्ता यांची जिम्मेदारी म्हणजे बुद्धाप्रती, बाबासाहेब प्रती आणि कार्यकर्त्यांच्या जिम्मेदारी प्रती अशा प्रकारचा हा एकंदरीत विषय आहे। आणि या विषयावरती बुद्धांचे प्रति जे विचार आहेत ते विचार, बाबासाहेबांच्या प्रति जे विचार आहेत ते विचार आणि बुद्ध आणि बाबासाहेब यांनी दिलेल्या विचारावरती जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची जिम्मेदारी काय जिम्मेदारी त्यांची असायला पाहिजे हे त्यांनी विचाराने की बाबासाहेबांनी जो विचार दिलेले आहेत, बाबासाहेबांनी बुद्धापासून तो धम्म घेतलेला आहे आणि तो धम्म आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। तर या धम्माप्रती म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराप्रती काय त्यांचे विचार हे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे। तर मी भगवान बुद्ध, तथागत भगवान बुद्ध यांचा जो विज्ञान आहे, यांचा जो सायन्स आहे, यांचा जो धम्म आहे हा तर एका महासागरासारखा आहे। काय सांगणार, किती सांगणार, सांगायला जर बसलं तर सकाळ होईल। बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते विचार, कारण बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे ते काम म्हणजे सगळ्यांना माहिती आहे
की आपण एका